कोणी कितीही शिकलं तरी आपले विचार जपता आले नाही तर त्या शिक्षणाचा उपयोग काय, असा सवाल आमदार रोहित पवार यांनी विचारत 72 गाव 72 सभा याच्या नियोजनाबद्दल ते म्हणाले की काल 26 गावे झालीत आणि आज बाकीचा दौरा आहे. लोकांनी ठरवलंय की तुतारी वाजवणारा माणूसच निवडून द्यायचा, असे म्हणत अजित पवार यांच्या वक्तव्याबद्दल ते म्हणाले की अजित पवारांवर आता बोलायला काही राहिलेलं नाहीये. शरद पवार यांनी काय केलं या प्रश्नावरूनच अजित पवारांना काय बोलावं ते कळत नाही. माझ्या वडिलांनी चालू केलेल्या व्यवसायात अडचणी आल्याने मला पुढे शिक्षण घेता आले नाही. माझे दोन्ही भाऊ जय आणि पार्थ हे दोन्ही परदेशात शिकलेत, याचा मला सार्थ अभिमान आहे. कोणी कितीही शिकलं तरी विचारच आपल्याला जपता आले नाही तर त्या शिक्षणाचा उपयोग काय, असा सवाल त्यांनी यावेळी केलाय. त्यानंतर नरेंद्र मोदी व शरद पवार यांच्या टीकेबद्दलही ते म्हणाले की काल पुण्यात झालेल्या सभेला गर्दी आहे असं दाखवलं होतं, मात्र पाठीमागच्या बाजूला खुर्च्या मोकळ्या होत्या. 4 उमेदवारांच्या सभेत टक्के खुर्च्या जेव्हा मोकळे असतात तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आपलं एकही शीट निवडून येणार नाही, त्यामुळे ते डिस्टर्ब झालेले असावेत. नरेंद्र मोदींना अध्यात्म माहिती नसेल, मला माहिती आहे की त्यांनी भटकती आत्मा म्हणण्यापेक्षा जे गुजरातला घेऊन गेलेले 12 लाख कोटी रुपयांचे प्रोजेक्ट आहे ते प्रोजेक्ट कधी परत देता हे त्यांनी सांगितलं पाहिजे, असा सवालही यावेळी रोहित पवार यांनी केलाय. 26 गावं झाली, आज 25 गावं आहेत. इथं असणारे जे कार्यकर्ते पवार साहेबांच्या बाजूने लढायला तयार आहेत त्यांनी विनंती केली होती की गावातून आमच्याशी थोडेसे संवाद साधावा, लोकांना आपल्याला भेटायचंय, साहेबांचं काय म्हणणं आहे कुठे ते ऐकून घ्यायचंय. त्या दृष्टिकोनातून 3 दिवस बारामती मधले जे प्रमुख गावं आहेत लोकसंख्येप्रमाणे इथं मी एक कार्यकर्ता म्हणून तिथे जाणार आहे. आतापर्यंत कालपर्यंत 26 गावं आणि आतापर्यंत 5 गावं संपलेली आहेत. तिथे गेल्यानंतर एक वेगळा उत्साह लोकांच्या मनामध्ये जाणवतो. लोकांनी ठरवलंय की तुतारी वाजवलेला माणूसच चालवायचं आणि मला विश्वास वाटते लोकांना भेटल्यानंतर कमीत कमी 80% मतदान हे तुतारी वाजवलेल्या माणसाला पवार साहेबांना शिकवता होईल. मतदारांना काय पाहिजे हे बाजूला सोडून शिक्षणावर आणि इतर गोष्टींवर आरोप केले जातात. अजितदादांकडे आता बोलायला काय राहिलं. आता अजितदादा जर आज भाजपच्या नादी लागून असा प्रश्न करत असेल पवार साहेबांनी काय केलं, या प्रश्नावरच कुठेतरी आता कळायला लागलंय की अजितदादा आता कुठेतरी त्यांना कळलंय की त्यांचा उमेदवार निवडून येणार नाही, म्हणून त्यांना काय बोलायचं हे कदाचित कळत नसावं. लोकांना मी किती शिकलोय, कुठं शिकलोय याचं काय घेणं देणं आहे. ठीक आहे, मी बारामतीत शिकलो, त्यानंतर मी काही काळ वालचंद नगरला गेलो, परत मी बारामतीत आलो, नंतर मुंबईला गेलो. मी ग्रॅज्युएट आहे, मला डबल ग्रॅज्युएट व्हायचं होतं पण ते होता आलं नाही. का? कारण का माझ्या वडिलांनी एक व्यवसाय चालू केला, त्यात अडचणी आल्या होत्या. मग मी निर्णय घेतला की माझं हित न जोपासता माझे वडील जर अडचणीत असेल तर वडिलांबरोबर उभं राहणं ही आपली परंपरा आहे, म्हणून मी वडिलांबरोबर तिथे राहिलो. मग मी पुढे शिकू शकलो नाही. मला भारताच्या बाहेर सुद्धा शिकण्याची इच्छा होती, ते करता आलं नाही. पण माझे 2 भाऊ जय आणि पार्थ हे भारताच्या बाहेर शिकले, त्याचा एक आनंद माझ्यासारख्याला आहे. त्यांना ते करू शकले, मला ते जमलं नाही. त्याच्याबरोबर माझे वडील स्वतः डबल ग्रॅज्युएट आहे, उच्च शिक्षित आहेत. आणि हे जे काही विषय चाललाय की कोण किती शिकलं, कितीही शिकलं असलं तरी जर विचारच आपल्याला जपता आले नाही तर त्या शिक्षणाचं आपण काय करताय. मी कमी शिकलो असलो तरी मी विचार जपत आहे आणि विचाराची साथ आणि लोकांची साथ सोडली नाही. एवढी शिकवण तरी माझ्या आजी आजोबांनी आई वडिलांनी मला दिली आणि तीच जपण्याची जबाबदारी माझ्यासारख्या कार्यकर्त्याची आहे. काल भटकी आत्मा असं शरद पवारांवरती आरोप, भटकी आत्मा असं आरोप केला. काय झालंय, मोदी साहेबांची अडचण झाली. काल त्यांना असं वाटलं की पुण्यामध्ये त्यांची सभा खूप मोठी होईल, पण स्टेजवरनं मागच्या बाजूला बघितल्यानंतर त्यांना जाणवलं की 60% खुर्च्या मोकळ्या होत्या. म्हणजे 4 उमेदवारांच्या सभेमध्ये 60% खुर्च्या जेव्हा मोकळ्या असतात त्यांना कळलंय की पुणे जिल्ह्यामध्ये एक सुद्धा सीट महायुतीचं निवडून येत नाही. आणि मग कुठेतरी ते डिस्टर्ब झाले असावे आणि डिस्टर्ब होता होता विकासावरनं ते भटकती आत्मावर कुठेतरी आले. आता भटकती आत्माचं आणि विकासाचं काय घेणं देणं आहे. ठीक आहे, त्यांना कदाचित अध्यात्म माहित नसेल. अध्यात्मामध्ये आपण बघितलं तर अनेक संतांनी सांगितलेलं आहे की आपली जे आपण व्यक्ती म्हणून आपण
पंढरपूर आहोत आणि आपली आत्मा ही पांडुरंगराय आहे. त्यामुळे आत्मेला आम्ही कुठल्या दृष्टिकोनातून बघतो तर अध्यात्माच्या दृष्टिकोनातून बघतात. ते कुठल्या दृष्टिकोनातून बघतात तर भटकती आत्मा, ते विचारामध्ये भिन्नता असल्यामुळे कदाचित आहे. त्यामुळे हे भटकती आत्मा बोलण्यापेक्षा तुम्ही जे 12 लाख कोटी रुपयाचे प्रोजेक्ट गुजरातला घेऊन गेला आहात ते परत कधी देता हे मोदी साहेबांनी सांगितलं पाहिजे. हे विचारण्याचं धाडस कदाचित त्यांच्याबरोबर गेलेल्या नेत्यामध्ये नाही, पण आम्ही नक्कीच विचारू शकतो. मोदींच्या काल 3 झाल्या, आज 3 सभा आहेत. त्यांना 400 पारचा नारा दिलेला आहे. तो पार करण्यासाठी त्यांच्या सभा आहेत. तुम्ही तर दुसरीकडे असं म्हणता की साधारणतः ते 230च्या पुढे, 200 किंवा 230च्या पुढे जाणार. नेमकं यातलं मधलं अंदाज असा आहे की भाजपला 195च्या आसपास जागा मिळतील. हे काय मी भविष्यवाणी करतो असं नाही. काही भाजपला नाही तर भाजप प्रेरित असणाऱ्या मी पत्रकारांशी बोललो, काही सर्वे कंपन्या ज्या आहेत त्यांच्याशी बोललो आणि 5 सर्वे कंपन्यांशी बोलल्यानंतर त्याचं जे ऍव्हरेज आहे ते ऍव्हरेज 195 भाजपच्या स्वबळावर आलेलं आहे आणि त्याच्यात मग 50-60 हे त्यांचे मित्र पक्ष असतील. त्यानंतर इंडिया आघाडीला 230 ते 250च्या आसपास जागा मिळतील. आता जे मित्र पक्ष भाजप बरोबर गेलेले आहेत त्यांना 2019ला शहाण्यासारखं वागवलं नव्हतं, त्यामुळे ते मित्र पक्ष तिथे राहतील हे वाटत नाही. आणि महाविकास आघाडीचं समीकरण जसं आदरणीय पवार साहेबांनी केलं तसंच 4 जून नंतर पवार साहेबांचा या देशातल्या राजकारणामध्ये खूप मोठा वाटा असेल. खूप मोठे निर्णय आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली घेतले जातील आणि विश्वास आहे की येत्या काळामध्ये 2024 नंतर भाजप हद्दपार झाली असेल आणि इंडिया आघाडीची सत्ता ही देशामध्ये आलेली आपण सर्वजण. नरेंद्र मोदींनी असा देखील आरोप केलेला आहे की महाराष्ट्रातील एका नेत्यानं 35 वर्ष राज्य अस्थिर करण्याचा प्रयत्न केला. आता शेतकरी अडचणीत नव्हता, शेतकऱ्याला त्याच्या पिकासाठी हमी भाव मिळत होता, विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप वेळेवर मिळत होती. सगळ्यात जास्त MIDC पवार साहेबांच्या काँग्रेसच्या काळामध्ये आल्या म्हणजे मुला मुलींना हाताला काम मिळत होतं. तुम्ही जर खऱ्या अर्थाने विकासाच्या बाबतीत आकडा बघितला या देशामध्ये 1 नंबरला सातत्याने आपला महाराष्ट्र राहत होता. विचाराने आपण पक्के होतो. राजकीय दृष्टिकोनातून सुद्धा जे काय राजकारण केलं जायचं त्याच्यामध्ये खालच्या लेवलचं राजकारण नव्हतं. मग अस्थिरपणा कुठं आला होता? अस्थिरपणा भाजपच्या बाबतीत नक्कीच होता. भाजपला सत्तेत येता येत नव्हतं, पण भाजप सत्तेत आल्यानंतर त्यांनी काय केलं तर राजकीय परंपरा त्यांनी अस्थिर केली, लोकांना अस्थिर केलं, 2 समाजामध्ये वाद निर्माण केला, 2 OBC मराठामध्ये वाद निर्माण केला, हिंदू मुस्लिम मध्ये वाद निर्माण केला. महाराष्ट्राला अस्थिर जर कुणी केलं असेल तर ते भाजपली आणि मोदी साहेबांच्या सर्व नेत्यांनी केलं, देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं. आणि महाराष्ट्रातले खऱ्या अर्थाने हाताला काम देणारे सगळे प्रोजेक्ट जे होते 2014 पासून आतापर्यंत 12 लाख कोटीचे प्रोजेक्ट हे गुजरातला गेले. त्यामुळे मोदी साहेब बोलत असताना त्यांचीच गोष्ट त्यांच्याच मुखातून फक्त दुसऱ्याचा रेफरन्स देऊन ते बोलत असावे. अस्थिरचं कुणी केलं असेल तर भाजपली केलं आणि 10 वर्षात वाटोळं जर महाराष्ट्राचं कुणी केलं असेल तर भाजपली केलं. आणि आज भाजपला साथ देण्यासाठी दुर्दैव असं आमच्यातलेच काही नेते तिकडे गेलेत. ती गोष्ट बघितल्यानंतर आम्हाला वाईट वाटतं, पण लोक भाजपला हद्दपार महाराष्ट्र देशातून करतील असा विश्वास आहे. शेवटचा प्रश्न, पक्ष गेला, चिन्ह गेलं, आता आपली सांगता सभा बारामतीत कुठं होणार? आता पक्ष गेला, चिन्ह गेला, जिथं सांगता सभा होती ती ठिकाण गेलं, काही गेलं असलं तरी लोक तिथंच आहेत, विचार तोच.